मित्रांनो, मी आलो आहे आज पेडांब्यात, त्याच ठिकाणी या ठिकाणी आपण गेल्या ब्लॉगमध्ये आलो होतो आणि आज मी त्याच बुद्धविहाराच्या उद्घाटनासाठी आलो आहे, जे आपण लोकांनी गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. मी आता मार्चगनमध्ये आता मी पेडांब्यात जाणार आहे. मी त्याच बुद्धविहाराच्या उद्घाटनासाठी जातो. तर तिथे माझं एक सुंदरसं भाषण आहे. तर आता मी तिथे जातोय. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, मी आता परत आलो एका पेडांबे गावात आणि त्या ब्लॉगमध्ये माझ्या दोन बहिणी पण होत्या. आता त्या पण माझ्यावर आहे आणि हा आहे माझा भाऊ दादू आणि हाय मित्रांनो आणि हा आहे माझा छोटा भाऊ संचित. हाय. तर मित्रांनो, आता आपण ब्लॉगला सुरुवात करणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण पेडांबे मधलं बौद्ध विहार बघणार आहोत. अंगोली बौद्ध विहार. चला. चला म्हणजे काय, मी यायची बाकी आहे. हाय फ्रेंड्स, आता आपण ब्लॉग बनवायला सुरुवात करूया. चला ना मग. हे भाई हॅलो काय करशील, थांबा. तर मित्रांनो, हा बुद्धविहारचा गेट आहे. हा बुद्ध विहार जाण्याचा मार्ग. तुम्ही तर मागच्या वर्षी पाहिलंच असेल, बौद्ध विहाराचं काम चालू होतं आणि आता ते बौद्ध विहाराचं काम कम्प्लीट होऊन त्याचं ओपनिंग पण झालं आहे. आणि त्याचं नाव, बुद्ध विहाराचं नाव आहे अंगोली बुद्ध विहार. चला जाऊया. बुद्ध विहार.
न्यायाचा स्वाभिमानाचा कडक जय भीम. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज जी कथा सांगणार आहे ती कथा नसून एक खरा प्रसंग आहे आणि तो प्रसंग डॉ. आंबेडकरांच्या जीवनातला आहे. आणि ह्या गोष्टीचं नाव आहे नो पिऊन नो वॉटर, म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही. आणि ही गोष्ट ज्या पुस्तकात लिहिली आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वेटिंग फॉर अ विजा. हे पुस्तक म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या आत्मचरित्र आहे. याच पुस्तकावर अमेरिका, लंडन या देशामध्ये धडे शिकवले जातात. त्याच्यातलाच हा एक धडा आहे. तर आपण शाळेत जातो, मजा करतो, मस्ती करतो, धमाल करतो. ही मजा कधीच डॉ. आंबेडकरांच्या वाट्याला आली नाही. त्यांना नळाला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. वर्गात बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. वर्गात सर्व हुशार असूनही मास्टरचे लक्ष द्यायचे नाही, कारण जातीवाद. तर असेच दिवस उन्हाळ्याचे होते. सूर्य आग उगवत होता. डॉ. आंबेडकरांची शाळा त्यांच्या घरापासून 4 मैल लांब होती. त्यांच्या अंगावर त्यांचा एकमेव सदला घामाने ओला चिंब झाला होता. तसे शाळेवर पोहोचतात आणि जसे ते नावावर जातात तेवढ्यात त्यांना पाठवून मास्टरांची बोंब ऐकू येते. हे मुला, तू आमच्या नळाला स्पर्श करायला नको, तू आमचा नळ वाटवशील. हे ऐकून ते तहानलेल्या मास्टरांच्या मुखात पाणी जात नाही, पण त्यांच्या डोळ्यात पण नक्कीच येतं. तेवढ्यात मास्टर म्हणतात, पोलीस शिपाईला नळ उडून देतो, तो सुट्टीवर आहे, पण असले ते संपूर्ण पाणी पिता येणार नाही. हे ऐकून त्या दिवशी डॉ. आंबेडकर आपल्या मनात ठेवतात, जी वेळ आता माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची आली आहे, ती वेळ आजच्या कुठल्याही विद्यार्थ्यांची येऊ नये. मग त्यांनी खूप कष्ट केले, मेहनत केली आणि आपल्याला एका दिवशी लोकशाही प्रदान केली. म्हणूनच आपण त्याच्यामुळे आनंदाच्या स्वातंत्र्यात जीवन जगतोय. नमस्कार जय भीम. से सूरत से हमारा सूरज विशाल है, इस देश से सूरत से हमारा सूरज विशाल है. अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीमराव तो सैलाब है. अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीमराव तो सैलाब है. तू याद रख के सरजमीन हिंदुस्तान, तू याद रख के सरजमीन हिंदुस्तान. डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर सिर्फ नाम नहीं, क्रांति का एल्गार है. डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर सिर्फ नाम नहीं, क्रांति का एल्गार है. नमस्कार जय भीम. तर मित्रांनो, आता संपूर्ण जगात युद्ध पेटलेलं आहे, पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवाय. तर अशाच मी तथागत भगवान गौतम बुद्धांवर 2 ओळी सादर करणार आहे. हे आपल्या सर्वांनी शांतचित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो. ना तीरों से ना तलवारों से, ना तीरों से ना तलवारों से जिंदगी खत्म हो गई, जिंदगी खत्म हो गई बम्बों के मारों से, जिंदगी खत्म हो गई बम्बों के मारों से. तू याद रख ए इंसान, तू याद रख ए इंसान, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को. अपने महकते हुए धम्म के बहारों से, अपने महकते हुए धम्म के बहारों से. नमस्कार जय भीम. मित्रांनो, हे आहे आमचं अंगुली बुद्ध विहार, पेडांबे बौद्धवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ह्या ठिकाणी. आम्ही 1 वर्ष झाले खूप कठोर मेहनत केली. त्यानंतर हे आमचं बौद्ध विहार झालं. तर 16 मे 2025 या दिवशी आमच्या बुद्ध विहाराचं उद्घाटन झालं आणि 3 दिवसात दणक्यात प्रोग्राम चालू होता. 3 दिवस इथे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मित्रांनो, आम्ही लगातार 3 दिवस खूप मजा केली. तुम्ही पण या मजा. हे सुंदर पेडांबे बौद्ध विहार तुम्हाला कसं वाटलं? आमचं बुद्ध विहार बघू तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला. तुम्ही पण या आणि आमच्या अंगुली बुद्ध विहारला भेट द्या.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटवर नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.